नमस्कार मंडळी, मी गोपालक शेतकरी सागर भाकरे आपल्या सर्वांचं आपल्या गोपालक शेतकरी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजचा हा आपला व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षानंतर, दीड वर्षाचा कालावधी असेल मागचे व्हिडिओ आणि ह्याच्यामध्ये. तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत. कामाचा व्याप म्हणा किंवा इतर अनेक गोष्टी यामुळे व्हिडिओमध्ये सातत्य ठेवता नाही आले. त्यामुळे आता इथून पुढे बऱ्यापैकी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होतील. तर आपल्याला तर माहीतच आहे, ही आपली गाय राधिका ही आता पहिल्या वेताला खाली झालेली आहे. कालवड दिलेली आहे हिनं. दिवसाचे 7 लिटर दूध देते ही. आता सध्या तेवढं देत नाही, कारण आता आटत आली ती. आता 1-2 लिटरपर्यंत देते. आणि तिच्या खाली ही आपली कल्याणी, ही आता 3ऱ्या वेताला खाली झालेली आहे. हिची सुद्धा कालवड आहे. हिचं दूध काय आपण काढलंच नाही, कारण हिची जी कालवड आहे ते आपण सांभाळणार असल्यामुळं पूर्ण दूध आपण त्या कालवडीलाच पाजत होतो. त्यामुळं दूध किती दिलं याचं काय मोजमाप ह्या वेताला केलं नाही, पण निश्चितच 2.5 लिटर प्लस एका वेळेस असणार, कारण ती कालवड त्या पद्धतीने झालेली आहे. किंवा तुम्हाला जर बघायचे असेल तर कमेंटमध्ये खाली सांगा, आपण तिचा सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर काढू. तर आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे. हे आमचं गाव छोटंसं, त्यामुळे व्हिडिओ काढावा असा विचार केला. पण हे हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपले काही सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. ही आपली कल्याणी वैरण वगैरे खाण्यास किंवा चरण्यास अगदी 1 नंबर आहे. तिच्या अंगावरील तेज बघू शकताय तुम्ही. ही सुद्धा हा सगळा परिसर, यामध्ये आपल्या गायी चरत असतात. इकडे भात शेती आहे, इकडे सुद्धा भात शेती आहे. कल्याणला सुद्धा आता भरवून 15-1 दिवसांचा अवधी झालेला आहे. बघूया आता काय गाभण राहते की काय होते. यानंतर मंडळी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी आम्ही आमच्या लहानपणी खेळायला आल्यानंतर ज्या ठिकाणी जात होतो त्या ठिकाणी गेलो होतो पाणी पिण्यासाठी. तिथला सुद्धा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे लगेच. हा जो समोर पाण्याचा स्रोत बघताय, हे पाणी ज्या ठिकाणी पडतंय त्याला आम्ही हंडा म्हणतो, कारण ह्याचा आकार असा हंड्यासारखा गोल असल्यामुळं त्याला हंडा आम्ही म्हणतो, किंवा हंडा म्हणूनच ते प्रसिद्ध आहे. आणि इथं जे आता मी तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी याला आम्ही घागर म्हणतो, कारण ह्याचा आकार बऱ्यापैकी खोलगट असतो. आणि ह्यामध्ये सध्या माती वगैरे गवत वगैरे वाढलेलं आहे, दुरावस्था झालेली आहे. ते आता आपण साफसफाई देखील करणार आहोत याची. वरती जो हंडा दाखवला होता त्यामध्ये सुद्धा दगड माती येऊन साठलेली आहे, त्याची सुद्धा साफसफाई नंतर करेल. त्याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर तसं सांगा, आपण तो व्हिडिओसुद्धा अपलोड करू. बऱ्यापैकी इथं ही आम्ही घागर ह्या ठिकाणाला म्हणतो, तर त्याचं कारण म्हणजे खोलगट असा हा भाग आहे. आणि ऐन उन्हाळ्यात सुद्धा वरती हंड्याच्या ठिकाणी जर पाणी नसेल
तर इथं घागरीत का होईना पाणी असते आणि अगदी थंड असते, त्यामुळे याला आम्ही घागर म्हणतो. इथे समोर गुडघा वगैरे टेकून आम्ही पाणी पितो तिथं. तर आता त्याची साफसफाई चालू आहे. पाणी घेण्यासाठी काय नव्हतं म्हणून बुट्टामार्फत पाणी घेऊन त्याची साफसफाई केली. तर बघू शकताय आतमध्ये सुद्धा पाण्याचा झरा आहे त्याला लहान. की आता त्याच्या बाजूने जे वाहणारं पाणी आहे ते काही कायमचं नसतंय, पावसाळ्यापुरतं असतंय. त्यानंतर ह्यातला आतला झरा आहे त्यामधूनच पाणी येतं. तर त्याची साफसफाई थोडक्यात त्या झऱ्याच्या उगमस्थानाने आज मोकळा श्वास घेतला असेल. त्यामुळं आमच्या जुन्या लहानपणीच्या आठवणीला उजाळा मिळाला, किंवा ज्या ठिकाणचं आपण पाणी प्यालो त्याची साफसफाई केल्याचं एक समाधान मिळालं असं म्हणता येईल. साफसफाई झाल्यानंतर हातपाय वगैरे धुवून परत आम्ही आमच्या गाईगुरांच्या ठिकाणी निघालो. हे जे समोर आपण बघत आहात हे पिंपळाचं झाड आहे. त्यानंतर हे समोर जे दिसतंय वडाचं आहे, त्याच्याबरोबर हे सुद्धा वडाचं झाड एक आहे. ही समोर जी दगडी भिंत छोटीशी दिसते तिथं क्रिकेटचं मैदान आहे. मुलं वगैरे तिथे खेळायला असतात. त्या मुलांना आसरा किंवा सावली किंवा गुराख्यांना सावली व्हावी या दृष्टीनं हे वृक्षारोपण आम्ही स्वतः केलेलं आहे. तर मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या ठिकाणी इथं मुलं खेळून दमली की पाणी पिण्यासाठी जात होती किंवा जातात अजूनसुद्धा. पण तिकडे फारशी आत्ता तेवढी वर्दळ नसते. आमच्या लहानपणी आम्ही तिथंच जात होतो. ऐन मे महिन्यात सुद्धा बऱ्यापैकी पाणी म्हणजे निदान तहान भागेल एवढं तर पाणी तिथं नक्की मिळतं. त्यामुळे मगाशी आपण त्या एका झऱ्याची साफसफाई केली. अजून एक राहिलेला आहे, त्याची आता थोड्या दिवसात करेल साफसफाई. त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करू, तसं कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे. धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गोपालक शेतकरी आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.